हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी बोर्ड क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता क्वेश्चन 2A काय दिला आहे पहा आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रीराईट इट एनी 2. आता क्वेश्चन 2A मध्ये आपल्याला 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असणार आहेत. त्यापैकी आपल्याला 2 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा, ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. या ठिकाणी आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे. आता काय दिलेलं आहे पहा, 2√3 इंटू काईल. पहा बॉक्समध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2√3 इंटू काईल 3√3, म्हणजे या बॉक्समध्ये काईल 3√3 मायनस 9 इंटू काईल 2, या बॉक्समध्ये काईल 2. आता 9 2 जार 18 हे दिलेलं आहे. हे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला या बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. 2√3 इंटू 3√3 किती येईल पहा, 2 3 जार 6 येईल, इंटू √3 इंटू √3 किती येईल 3, म्हणजे 6 3 जार किती येईल 18, म्हणजेच या बॉक्समध्ये किती येईल 18. 18 मायनस 18 किती येईल 0, म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल 0. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. सेकंड ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द 90th टर्म ऑफ ॲन AP 7, 13, 19, 25. AP दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला 90th नंबरची टर्म फाइंड करायची आहे. पहा, सॉल्व्ह करू आपण ॲक्टिव्हिटी. गिवन AP दिलेला आहे आपल्याला 7, 13, 19, 25. हिअर फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 7. फर्स्ट टर्म काय आहे 7, आणि आपल्याला T19 म्हणजेच 90th नंबरची टर्म फाइंड करायची आहे. TN इज इक्वल टू A प्लस ब्रॅकेटमध्ये डॅश 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 इंटू D. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, रिझन फॉर्म्युला, म्हणजे इथे फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला काय आहे आपला, TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये काय येईल N-1. यांची व्हॅल्यू काय आहे 19. आपल्याला 90th नंबरची टर्म फाइंड करायची आहे, म्हणजेच यांची व्हॅल्यू काय येईल 19. T19 इज इक्वल टू A म्हणजेच फर्स्ट टर्म काय आहे 7 प्लस N-1 म्हणजेच 19 - 1 इंटू D म्हणजेच काय कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स काय येईल पहा, T2 - T1. T म्हणजेच काय 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स. T2 - T1 किती येईल पहा, 13 - 7 किती येईल 6, म्हणजेच कॉमन डिफरन्स काय येईल 6. या ठिकाणी काय येईल 6. देअरफॉर T19 इज इक्वल टू 7 प्लस, हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला या बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. म्हणजेच 19 - 1 18, 18 इंटू 6, 18 6 जार 108. या बॉक्समध्ये काय येईल 108. देअरफॉर T19 इज इक्वल टू, आता 7 प्लस 108 किती येईल 115, म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 115. म्हणजेच 90th नंबरची टर्म काय मिळाली आपल्याला 115. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. थर्ड ॲक्टिव्हिटी पहा. इफ 1 die इज रोल्ड, then to find the probability of an event to get prime number on upper face. Complete the following activity. पहा, आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू. 1 die इज रोल्ड, आपल्याला काय करायचं आहे, एक डाय थ्रो करायचा आहे. S इज द सॅम्पल स्पेस. S इज इक्वल टू, आता 1 die जर आपण रोल केला तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल, डायवरती 1 to 6 नंबर्स असतात, म्हणजे आपल्याला पॉसिबल आउटकम्स काय काय मिळतील 1 2 3 4 5 6. या काय असणार आहेत आपले पॉसिबल आउटकम्स असणार आहेत. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 1, 2, 3, 4, 5, 6. बॉक्समध्ये आपलं हे आन्सर येणार आहे. देअरफॉर N ऑफ S इज इक्वल टू 6. सॅम्पल पॉईंट्स किती आहेत 6. इव्हेंट A काय दिला आहे आपल्याला, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेसवरती प्राईम नंबर मिळाला पाहिजे, म्हणजेच आपले फेवरेबल आउटकम्स काय येतील पहा. प्राईम नंबर कोणकोणते आहेत पहा, 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, 5 प्राईम नंबर आहे. म्हणजे आपले फेवरेबल आउटकम्स कोणते असणार आहेत 2, 3, 5. आता 1 हा प्राईम नंबर नाही, त्यामुळे 1 घ्यायचा नाही. देअरफॉर A इज इक्वल टू, आता ह्या बॉक्समध्ये काय येईल पहा 2, 3, 5. हे आन्सर बॉक्समध्ये लिहायचं आहे. देअरफॉर N ऑफ A इज इक्वल टू, सॅम्पल पॉईंट्स किती आहेत 1 2 3, 3 या ठिकाणी दिलेलं आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन N ऑफ S. या ठिकाणी काय लिहायचं आहे फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय आपला, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S. मग या बॉक्समध्ये काय लिहायचं N ऑफ A. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ A, मग आता आन्सर किती येईल पहा, N ऑफ A किती आहे 3.
आणि एन ऑफ एस किती आहे 6, 3/6 म्हणजे 3 1 3 3 2 6. प्रोबॅबिलिटी काय येईल 1/2 म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येईल 1/2. या बॉक्समध्ये 1/2 लिहायचं. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय मिळाले आपल्याला 1/2. क्वेश्चन 3A मधील ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. आता आपल्याला क्वेश्चन 3A काय दिलेला आहे पहा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड रीराईट इट एनी वन. आता आपल्याला क्वेश्चन 3A मध्ये 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असणार आहेत. त्यापैकी आपल्याला 1 ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 3 मार्क्ससाठी असणार आहे. पहा ॲक्टिव्हिटी 1 काय दिली आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन kx² - 10x + 3 = 0 इज 3. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट आपल्याला दिलेलं आहे 3. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आणि आपल्याला याच्यामध्ये केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन kx² - 10x + 3 = 0 इज 3. म्हणजेच आपण एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची 3. पुटिंग x = 3 इन अबाव इक्वेशन. म्हणजेच बॉक्समध्ये काय येईल 3. आता या इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू. के दिलेलं आहे मग बॉक्समध्ये काय येईल एक्सचा स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 म्हणजेच येथे काय येईल बॉक्समध्ये 3चा स्क्वेअर. -10 × x 10 दिलेलं आहे. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुट करू. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे या बॉक्समध्ये 3 येईल. +3 = 0. आता k × 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काय येईल 9. 9 × k काय येईल 9k म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल 9k. -10 3 30 +3 = 0. आता 9k = काय येईल पहा. या ठिकाणी मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. 9k - 30 +3 = 0 म्हणजेच काय येईल 9k - 30 + 3 किती येईल -27 = 0. हा 27 आपण या साईडला घेऊ म्हणजेच काय येईल 9k = 27. या ठिकाणी म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 27. आता k ची व्हॅल्यू काय येईल मग. हा 9 आपण या साईडला घेऊ. या साईडला घेतल्यानंतर काय होईल येथे मल्टिप्लाय आहे. या बाजूला आल्यानंतर 27ला डिवाइड होईल. 27 / 9 किती येईल 9 1 9 9 3 27 म्हणजेच आन्सर काय येईल 3. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची होती. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. सेकंड ॲक्टिव्हिटी काय दिली आहे पहा. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम from a pack of well shuffled 52 playing cards. Complete the following activity to find the probability that the card drawn is event A, the card drawn is an ace, event B, the card drawn is a spade. पहा ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू आपण. S is the sample space. आता आपल्याला टोटल प्लेइंग कार्ड्स किती आहेत 52. देर आर टोटल 52 प्लेइंग कार्ड्स. देअरफॉर n ऑफ S किती येईल 52 दिलेलं आहे आपल्याला. इव्हेंट ए काय दिला आहे द कार्ड ड्रॉन इज ॲन एस. जे कार्ड काढलेलं आहे ते काय आहे एस आहे. आता एस म्हणजेच मराठीमध्ये एक्का. प्लेइंग कार्ड्समध्ये किती एक्का असतात 4 एक्का असतात. टोटल प्लेइंग कार्ड्स किती असतात 52 आणि त्याच्यामध्ये एस किती असतात 4 एस असतात. म्हणजेच एन ऑफ ए किती येईल 4. या बॉक्समध्ये 4 येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू डॅश डॅश. रिझन दिलेलं आहे फॉर्म्युला म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग या ठिकाणी काय येईल एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. हा फॉर्म्युला आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचा आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू. आता एन ऑफ ए किती मिळाला आपल्याला 4 म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल 4. खाली आपल्याला एन ऑफ एस दिलेला आहे 52. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू. आता या ठिकाणी भाग जाईल. भाग घालून आपण आन्सर लिहू. 4/52. 4 1 4 4 1 4 5 मधून 4 गेले 1 12 होईल. 4 3 12 म्हणजेच आन्सर काय येईल 1/13. 13 आपल्याला दिलेलं आहे. वरच्या बॉक्समध्ये काय येईल 1/13. इव्हेंट बी काय दिलं आहे पहा. द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. जे कार्ड काढलेलं आहे ते स्पेड आहे. आता टोटल 52 प्लेइंग कार्ड्समध्ये स्पेड कार्ड्स किती असतात 13 असतात. इन द पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स 13 स्पेड कार्ड्स असतात. 13 क्लब कार्ड्स असतात. 13 डायमंड कार्ड्स असतात आणि 13 हार्ट कार्ड्स असतात. म्हणजे स्पेड कार्ड्स किती असतात 13 असतात. म्हणजेच एन ऑफ बी किती येईल 13. इन द पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देअर आर टोटल 13 स्पेड कार्ड्स. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 13. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला.
देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू, आता या ठिकाणी आपण एन ऑफ बी 13 लिहायचं नाही, कारण खाली काय दिलेलं आहे आपल्याला, एन ऑफ एसच्या ठिकाणी 4 दिलेलं आहे, म्हणजे हे सॉल्व करून आपल्याला लिहायचं आहे. आता एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला 13 अपॉन एन ऑफ एस काय आहे, एन ऑफ एस 52 आहे. तर या ठिकाणी काय घ्यायचं 52. जर आपल्याला या ठिकाणी 52 दिलेलं असेल तर वरच्या बॉक्समध्ये काय येईल 13 येईल. या ठिकाणी आपल्याला 4 दिलेलं आहे, मग हे सॉल्व करून आपल्याला लिहायचं आहे आन्सर. 13 1 जार 13, 13 4 जार 52. या ठिकाणी 4 दिलेला आहे, मग वरच्या बॉक्समध्ये काय लिहायचं 1. जर तुम्ही या ठिकाणी 13 लिहिला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काय मिळाली आपल्याला 1/4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय मिळाली 1/13. अशा प्रकारे आपल्याला ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.